तुमच्या सर्वांचे स्वागत आहे या चर्चेमध्ये. डीप लर्निंगला समजायला करावा लागेल सामान्यीकरणावर पूर्ण विचार. स्टॅनफोर्ड स्कॉलर इनिशिएटिव्हद्वारा प्रस्तुतीत. आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क्स जसे की कॉन्व्होल्युशन न्यूरल नेटवर्क्स जे इकडे दाखवले आहेत, त्यात घटकांची संख्या त्यांच्या प्रशिक्षण केलेल्या नमुन्यांपेक्षा भरपूर चांगली असते. या 32x32 ग्रेस्केल इनपुट इमेजला बघा. जेव्हा 5x5 फिल्टर लागू करतो, आपल्याला 28x28 चा वैशिष्ट्य नक्षा मिळतो. जर 4 फिल्टर लावले तर आपल्याला 4 वैशिष्ट्य नक्षे मिळतात. C1 साठी शैक्षणिक घटकांचा क्रमांक 104 आहे. हे त्यांना ब्रूट फोर्स मेमरायझेशनने ट्रेनिंग डेटाला चिन्हभिन्न करण्यासाठी पुरेशी क्षमता देतो. तरीही भरपूर डीप न्यूरल नेटवर्क मॉडेल्स खूप लहान सामान्यीकरण त्रुटी प्रदर्शित करतात. पण त्याच वेळी आपण असे मॉडेल आर्किटेक्चर बनवू शकतो जे खराब सामान्यीकरण करतात. हे आपल्या डीप लर्निंगला समजण्यावर प्रश्न ओढतात, कारण आपण त्या दोन प्रकारांमध्ये भेदभाव करू शकत नाही. हा पेपर सामान्यीकरणावर पूर्ण विचार करण्याबद्दल बोलतो. तर या अभ्यासाचे महत्त्व काय? सामान्यीकरणावर पूर्ण विचार आपल्याला न्यूरल नेटवर्कचा वाढता अर्थ लावून देण्यात मदत करू शकतो. हे आपल्याला विश्वसनीय आणि तत्वनिष्ठ मॉडेल आर्किटेक्चर बनवायला मदत करेल. त्यासोबत हे आपल्याला मॉडेलच्या प्रशिक्षण आणि चाचणी डेटावर कामगिरीचे चांगले सैद्धांतिक स्पष्टीकरण देण्यात मदत करेल. सामान्यीकरणावर पूर्ण विचार करणं कठीण आहे, कारण त्यात आपल्याला न्यूरल नेटवर्क्सवर नवीन दृष्टिकोनाने बघावे लागणार आणि नवीन संशोधन करावे लागणार. आपण कुठच्या प्रश्नांची उत्तरे शोधत आहोत? चांगले व वाईट सामान्यीकरण करणाऱ्या न्यूरल नेटवर्क्समध्ये काय वेगळे आहे? हे आपण पारंपरिक सैद्धांतिक पद्धतीने समजवू शकतो का? आपण मॉडेलचं प्रभावी क्षमता आणि त्याचा सामान्यीकरणावर परिणाम कसा समजू शकतो? लेखक सामान्यीकरणाच्या पारंपरिक दृष्टिकोनाचे दोष काढण्याचा प्रयत्न करत आहेत. ते हे सामान्यीकरण न्यूरल नेटवर्क्सच्या विविध कामगिरीत भेदभाव करू शकत नाहीत असे दाखवून करू इच्छितात. ते हे रँडमायझेशन चाचण्या करून स्पष्ट आणि अस्पष्ट रेग्युलरायझर्सची सामान्यीकरणावर भूमिका समजावून आणि न्यूरल नेटवर्कची एक्सप्रेसिव्ह पॉवर मर्यादित नमुन्यांवर विश्लेषण करून करतात. लेखकांनी त्यांच्या मुख्य कल्पनेमध्ये नॉन पॅरामेट्रिक स्टॅटिस्टिक्स मधून रँडमायझेशन चाचण्यांचा एक सुप्रसिद्ध प्रकार वापरला. आता आपण अनिहित लेबल आणि पिक्सेलच्या फिटिंग बद्दल बोलू. पहिल्या प्रयोगात लेखकांनी एक कॅन्डिडेट आर्किटेक्चर मॉडेल घेतले आणि खऱ्या डेटाचे प्रशिक्षण केले. या खऱ्या डेटाच्या प्रतामध्ये खऱ्या लेबलांना रँडम लेबलनी रिप्लेस केले. दुसऱ्या प्रयोगात चित्रांचा डेटा परम्यूट केला होता किंवा अनियमित पिक्सेलनी बदलला होता, जसं की या आकृतीत दाखवलं आहे. त्यांच्या असे लक्षात आले की अनियमित लेबलमध्ये जेव्हा फिटिंग सुरू होतं तेव्हा ते पटकन एकत्र येतं आणि शैक्षणिक दराला बदलण्याशिवाय ट्रेनिंग सेटला फिट होतं. त्यांनी लेबल भ्रष्टाचार कार्य करून देखील प्रयोग केला. हे त्यांनी अनियमितपणाची पदवी 0 नॉईज सिग्नलपासून पूर्ण नॉईज सिग्नलपर्यंत नेऊन केली. या प्रयोगात एक लक्षणीय धीमी अपेक्षित होती, पण ती साजरी झाली नाही. जेव्हा लेबलचा भ्रष्टाचार 1 जवळ येतो तेव्हा सामान्यीकरण किंवा प्रशिक्षण त्रुटी 90% कन्व्हर्ज होते. लेखक डीप लर्निंगमध्ये एक्सप्लिसिट रेग्युलरायझर्सच्या भूमिकेचा अर्थ लावू इच्छितात. त्यांनी CIFAR-10 आणि ImageNet डेटासेट्समध्ये एक्सप्लिसिट रेग्युलरायझेशन चालू आणि बंद करून AlexNet, इन्सेप्शन आणि MLP आर्किटेक्चर्सवर चाचण्या केल्या. जेव्हा सगळे रेग्युलरायझर्स बंद केले होते तेव्हा CIFAR-10 आणि ImageNetच्या प्रायोगिक परिणामात भरपूर कमी फरक होता. ही आश्चर्याची गोष्ट आहे. इम्प्लिसिट रेग्युलरायझर्सची भूमिका समजून घेण्यासाठी लेखकांनी भरपूर चाचण्या केल्या आणि त्यांच्यानुसार अर्ली स्टॉपिंग ImageNetचे सामान्यीकरण संभाव्यतेने सुधारू शकतो, पण ते CIFAR-10 मध्ये मदतीचे नाही. पण बॅच नॉर्मलायझेशन सामान्यीकरण सुधारण्यात मदत करतो. लेखकांनी असे शोधून काढले की मॉडेल चेंज करून आपल्याला जो लाभ मिळतो तो इम्प्लिसिट आणि एक्सप्लिसिट रेग्युलरायझेशन तंत्र वापरून मिळणाऱ्या लाभापेक्षा मोठा आहे. त्यांनी असा निष्कर्ष केला की रेग्युलरायझर्स सामान्यीकरण कामगिरी किंचित सुधारतात, पण रेग्युलरायझर्स ते मिळवण्यासाठी मूलभूत कारण नाही. लेखकांनी यानंतर डीप मॉडेल्समधल्या नियमित नमुन्यांच्या एक्सप्रेसिव्हिटीवर अन्वेषण केले. त्यांनी असे शोधून काढले की एक न्यूरल नेटवर्क ज्याची वेट कॉम्प्लेक्सिटी
O ऑफ नमुन्यांची संख्या प्लस इनपुट डायमेन्शन आहे ते एक n नोंदणी असलेल्या सीमित नमुन्याला लक्षात ठेवू शकतो. एका अशा 2 डेप्थ असलेल्या ReLU नेटवर्कला माना ज्यात 5 इनपुटची नोंदणी आहे आणि ज्याचं इनपुट डायमेन्शन 3 आहे, जसे की या आकृतीत दाखवले आहे. 1, 2, 3 असे वेट्स दिले आहे. इनपुट मॅट्रिक्स वेक्टरमध्ये बदलते. असे ReLU थ्रेशोल्ड निवडले आहेत जे वेक्टर व्हॅल्यूज बरोबर हस्तलिखित आहेत, सामान्यीकरण न गमावता. पहिले वेक्टर कंपोनेंट ReLU आउटपुटमध्ये निष्कर्ष होईल. सगळे वेक्टर कंपोनेंट असले की ReLU आउटपुट असे दिसते. आउटपुट एक अवलंबी त्रिकोणी मॅट्रिक्स आहे. हे असे सिद्ध करते की 2x5 आणि 3 पॅरामीटर कुठचेही लेबलिंग लक्षात ठेवू शकतात. या मॅट्रिक्समधील एंट्री अंतिम वजनाच्या सर्वसामान्य प्रमाणावर आधारित आहेत, म्हणून आपण त्यांना बांधील करू शकतो. डीप नेटवर्क्सना त्यांची सामान्यीकरण कामगिरी कुठून मिळते? लिनियर मॉडेल्सनी इमेज प्रोसेसिंगला बघा, कारण यात इनपुट डायमेन्शन्स प्रशिक्षण नमुन्यांपेक्षा भरपूर जास्ती आहेत. लिनियर अल्जेब्रानुसार याचे असीम समाधाने आहेत. HGDचे विश्लेषण असे दाखवते की ते जे करते ते कर्नल ट्रिकच्या बरोबरीचे आहे. असे आहे की HGD स्वतः इम्प्लिसिट रेग्युलरायझिंग म्हणून बघितले जाऊ शकते. इकडे वेगवेगळ्या डेटासेट्सवर रिझल्ट आहे. आणखी एक निरीक्षण असे आहे की HGD किमान L2 नॉर्ममध्ये एकत्रित होतो, जे चांगले सामान्यीकरण करू शकतो, पण मिनिमम नॉर्म, जे सगळे आपण प्रति उदाहरणात बघितले आहे, त्याचे स्पष्टीकरण देऊ शकत नाही. अंतिम टप्प्यावर निष्कर्षांवरून स्पष्ट होते की मॉडेल प्रशिक्षण डेटा लक्षात ठेवण्यासाठी पुरेसे आहे आणि पारंपरिक दृष्टिकोन न्यूरल नेटवर्कची सामान्यीकरण क्षमता समजून घेण्यास असमर्थ आहे. तर HGDमध्ये सेल्फ रेग्युलरायझेशन प्रॉपर्टी आहे असे आढळून आले आहे. यावरून स्पष्ट होते की नेमकी औपचारिक उपाय शोधणे अद्याप बाकी आहे. धन्यवाद.